नमस्कार मित्रांनो, महाकुंभ हे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की महाकुंभ नेमकं काय आहे? हा शब्द कुठून आला आणि याचे महत्त्व काय आहे? महाकुंभचे आयोजन का केले जाते? कुंभ का आणि केव्हा साजरा केला जातो? कुंभचा इतिहास काय आहे? शेवटी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज या 4 पवित्र शहरांमध्येच दर 12 वर्षांनी आळीपाळीने कुंभचे आयोजन का होते? प्रिय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महाकुंभच्या हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाबद्दल आणि त्याच्यान सुटलेल्या रहस्यांबद्दल माहिती देणार आहोत, जी ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 2025 मध्ये प्रयागराजमध्ये चालू असलेल्या महाकुंभमध्ये असे काय विशेष आहे जे 1444 वर्षांनंतर आयोजित होत आहे? महाकुंभ फक्त प्रयागराजमध्येच का होतो? प्रयागराजमधील अक्षय वट, जो अमर वृक्ष मानला जातो आणि सृष्टीच्या विकासाचा तसेच प्रलयाचा साक्षीदार आहे, यामागील इतिहास आणि महत्त्व काय आहे? 2025च्या महाकुंभमध्ये भारतातील 13 प्रमुख आखाडे सहभागी झाले आहेत. आखाड्यांचा इतिहास काय आहे आणि त्यांचे विशेष महत्त्व काय आहे? 12 अंकाचा आणि कुंभ महापर्वाचा परस्परांशी काय संबंध आहे? महाकुंभच्या आयोजनासाठी प्रयागराजचा त्रिवेणी संगम, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम मानला जातो, का निवडला जातो? पण येथे फक्त गंगा आणि यमुना दिसतात, मग कलियुगात सरस्वती नदी अदृश्य का झाली? ही फक्त धार्मिक मान्यता आहे की यामागे काही वैज्ञानिक रहस्य लपले आहे? तसेच आपण हेही जाणून घेऊ की शाही स्नान काय आहे आणि सर्वात रोचक गोष्ट म्हणजे कुंभच्या शाही स्नानाचा पहिला मान फक्त नागा साधूंना का दिला जातो? इतर साधू संतांना त्यानंतरच स्नान करण्याची संधी का मिळते? या विशेष परंपरेमागे एक अद्भुत इतिहास आहे, जो नागा साधूंना इतके विशिष्ट आणि सन्माननीय बनवतो. म्हणून मित्रांनो, तुमच्या श्वासांची पोटली घट्ट धरून ठेवा, कारण या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि महाकुंभचे अज्ञात रहस्य आज या व्हिडिओच्या माध्यमातून उघडली जाणार आहे. शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा, कारण महाकुंभ हा फक्त एक मेला नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि संस्कृतीचा संगम आहे. मित्रांनो, कुंभ जो दर 12 वर्षांनी साजरा केला जातो, पण महाकुंभ हा 144 वर्षात फक्त एकदाच येतो. म्हणूनच महाकुंभ अत्यंत विशेष मानला जातो. जर आपण पुढील महाकुंभचा विचार केला तर तो 2169 मध्येच साजरा केला जाईल. याचा अर्थ असा की हा महाकुंभ आपल्या आयुष्यातील पहिला आणि कदाचित कलियुगातील शेवटचा महाकुंभ मेळा असेल. मित्रांनो, जरा विचार करा की आपण किती भाग्यवान आहोत, कारण 2 पिढ्यांनंतर आपल्याला महाकुंभ अनुभवण्याची संधी मिळत आहे. यानंतर ही संधी फक्त आपल्या नातवंडांना मिळेल. प्रिय मित्रांनो, यावेळी 13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू झालेला कुंभमेळा एक सर्वसामान्य मेळा नाही, तर 12 कुंभमेळ्यानंतर होणारा महाकुंभमेळा आहे. महाकुंभ फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर हिंदू धर्माचा सर्वात पवित्र आणि भव्य सण मानला जातो. हा सण इतका भव्य आणि पवित्र आहे की त्याची तुलना कोणत्याही अन्य आयोजनाशी करता येणार नाही. 2025 मध्ये होणारा हा सण इतका मोठा आहे की ना यापूर्वी असा सण झाला आहे, ना पुढे होईल. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने देखील म्हटले आहे की कुंभमेळा इतका विशाल आणि भव्य असतो की तो अंतराळातूनही दिसू शकतो. इतकेच नाही, महाकुंभच्या महत्त्वाचा अंदाज यावरूनही लावता येतो की 2017 मध्ये युनेस्कोने त्याला मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत समाविष्ट केले, जे त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला स्पष्टपणे दर्शवते. मित्रांनो, तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की हा प्राचीन आणि भव्य उत्सव नक्की सुरू कधी झाला आणि यामागे काय इतिहास आहे? याचा उल्लेख भारतीय वेद, पुराणे आणि धर्मग्रंथांमध्ये आहे का? की यामागे आणखी काही गूढ
आणि रहस्यमय कथा लपलेली आहे. जर आपण कुंभमेळ्याच्या इतिहासाची चर्चा केली तर तो प्राचीन काळापासून चालत आलेला आहे आणि हजारो वर्षे जुना मानला जातो. हा हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या आणि पवित्र सणांपैकी एक आहे. कुंभमेळ्याची सुरुवात आणि परंपरा वैदिक काळातील आणि पुराणांतील समुद्र मंथनाच्या कथेशी जोडली जाते. इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहता कुंभमेळ्याची सुरुवात नक्की कधी झाली याचा ठोस पुरावा नाही. परंतु हा उत्सव कमीत कमी 2000 ते 3000 वर्षांपासून चालत आलेला आहे असे मानले जाते. जर काही ऐतिहासिक पुराव्यांबद्दल बोलायचे झाले तर कुंभमेळ्याच्या आयोजनाचे पहिले ठोस उल्लेख सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात आढळतात. प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्वेनसांगने आपल्या भारत भ्रमणाचा उल्लेख करताना कुंभमेळ्याचे वर्णन केले आहे. त्याच्या भारत यात्रेचा कालावधी 14 वर्षांचा मानला जातो. ह्वेनसांगने लिहिले आहे की सम्राट हर्षवर्धन 706 ते 747 इ प्रयागराजमध्ये या मेळ्याचे आयोजन करीत असत. चिनी प्रवाशाच्या मते या उत्सवात केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशांतूनही साधुसंत, विद्वान आणि श्रद्धाळू सहभागी होत असत. कुंभला सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले तर 13 जानेवारीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 4000 हेक्टर जागेत सुरू असलेल्या कुंभमेळ्यात जगभरातून कोट्यवधी लोक आले आहेत. फक्त पाणी पुरवठ्यासाठी 40 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 25 सेक्टरमध्ये 1249 किलोमीटर लांब पाईपलाईन टाकण्यात आली आहे. 2013 मध्ये आयोजित झालेला महाकुंभ मेळा आतापर्यंतचा सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो, ज्यामध्ये सुमारे 12 कोटीहून अधिक श्रद्धाळू सहभागी झाले होते. पण 1444 वर्षांनंतर होत असलेल्या या महाकुंभची भव्यता त्याहूनही कितीतरी अधिक असणार आहे. देशविदेशातून 40 कोटींहून अधिक श्रद्धाळू येथे आले आहेत अशी अपेक्षा आहे आणि याच्या विशालतेचा अंदाज यावरूनच लावता येतो की याचा अंदाजित बजेट 6382 कोटी रुपये आहे. चला आता कुंभला आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहूया. मित्रांनो, प्रयागराजचा महाकुंभ मेळा हा केवळ एक साधा मेळा नाही, तर हा असा अद्भुत संगम आहे जिथे इतिहास आणि विज्ञान एकत्र येऊन एक नवं रूप घेतात. हे असे एक स्थान आहे जिथे प्रत्येक वेळी काहीतरी नवीन रहस्य समोर येते आणि नव्या प्रश्नांची सुरुवात होते. हा असा उत्सव आहे जिथे पौराणिक कथा आणि वैज्ञानिक तथ्य एकत्र येऊन आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात जे हजारो वर्षांपासून सुलझणारे आहेत. सनातन धर्मात कुंभमेळ्याला एक अत्यंत महत्त्वाचा सण मानले गेले आहे, जिथे जगभरातून कोट्यवधी श्रद्धाळू कुंभ संगमस्थळी पवित्र स्नान करण्यासाठी एकत्र येतात. भारतात कुंभमेळ्याची जी परंपरा सुरू आहे ती फक्त काही दशकांपासूनची नाही, तर शेकडो हजारो वर्षे जुनी आहे. ऋग्वेदासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये समुद्र मंथनाची कथा आहे, तसेच पवित्र स्थळ प्रयागमध्ये नाहन पर्व साजरा करण्याचा उल्लेख देखील आहे. ग्रंथांमध्ये या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची प्रक्रिया आणि आपले पाप धुण्याची संकल्पना स्नान पर्व म्हणून मांडलेली आहे. मित्रांनो, केवळ हिंदू ग्रंथांमध्येच नव्हे तर बौद्ध धर्मातील पवित्र ग्रंथ मज्जिमा निकायमध्येही भगवान गौतम बुद्धांनी कुंभमेळ्याचा उल्लेख केला आहे. पण त्यांनी या ग्रंथात या परंपरेवर एक कटाक्ष केला होता. त्यांचे म्हणणे होते की केवळ नदीत स्नान केल्याने तुम्ही तुमच्या पापांपासून मुक्त होऊ शकत नाही. पण कुंभमेळ्याविषयी त्यांचे जे काही विचार असले तरी या उल्लेखामुळे हे निश्चित होते की त्यांच्या काळातही कुंभमेळ्याची परंपरा अस्तित्वात होती. या पवित्र आयोजनात नागा साधू, अघोरी, मठाधीश, मोठ्या मंदिरांचे संत, हिमालयात तपस्या करणारे ऋषीमुनी आणि हिंदुत्वाचे सर्व रक्षक एकत्र येतात. हा महाकुंभ एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक आयोजन आहे.
प्रिय मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की या कुंभमेळ्याची सुरुवात का झाली. कुंभ हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ कलश किंवा घडा असा होतो, ज्यामध्ये अमृतासारखे पवित्र द्रव साठवले जातो. आता विचार करा, जर या महाकुंभला कुंभ म्हटले जाते तर हा कलश किती विशाल आणि महत्त्वाचा असेल. पण प्रश्न असा आहे की जर कुंभ केवळ पाण्याचा कलश आहे तर हा इतका भव्य आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध सण कसा बनला. कुंभमेळ्याच्या इतिहासाला समजून घेण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या पौराणिक कथांशी परिचित व्हावे लागेल, ज्या या पर्वाच्या धार्मिक गाभ्याला आणि सांस्कृतिक महत्त्वाला उलगडतात. चला, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महाकुंभच्या सुरुवातीपासून संपूर्ण प्रवासाबद्दल माहिती देऊ. ही कथा तुम्हाला रहस्य आणि प्रेरणांच्या एका नव्या जगात घेऊन जाईल. मित्रांनो, महाकुंभशी संबंधित पहिली कथा सर्प आणि गरुड यांच्यातील आहे. ही कथा रहस्य, संघर्ष आणि अद्वितीय प्रेरणांनी भरलेली आहे. ही एका ऋषींची गोष्ट आहे. त्यांचे नाव होते ऋषी कश्यप. ऋषी कश्यप हे त्यांच्या महान तपश्चर्या आणि ज्ञानासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या दोन पत्नी होत्या, ज्या सख्ख्या बहिणी होत्या. त्यांची नावे होती कद्रू आणि विंता. त्यांच्या कथेने असा एक अध्याय सुरू केला ज्याने साप आणि गरुड यांच्या या पौराणिक कथेला जन्म दिला. असे मानले जाते की कद्रू ही सर्व सर्पांची जननी होती. पण गोष्ट इथे संपत नाही. एका दिवशी कद्रूने ऋषी कश्यप यांच्याकडे प्रार्थना केली, हे ऋषी, मला 100 विषारी आणि शक्तिशाली संताने प्रदान करा, जी या संसारात अद्वितीय असतील. ऋषी कश्यपांनी कद्रूची प्रार्थना ऐकून तथास्तु म्हटले. त्यानंतर कद्रूला 100 अंडी प्राप्त झाली. हे पाहून विंतेच्या मनात ही इच्छा जागी झाली. तिने विचार केला, जर कद्रूला असे वरदान मिळू शकते तर मला देखील मिळायला हवे. विंतेने ऋषी कश्यपांकडे जाऊन निवेदन केले, हे ऋषी, मला देखील वरदान द्या. जरी माझ्या संततीची संख्या कमी असेल तरी त्या कद्रूच्या संततींपेक्षा अधिक शक्तिशाली असाव्यात. ऋषी कश्यप हसले आणि तथास्तु म्हणत तिला 2 विशाल अंडी दिली. हळूहळू कद्रूची 100 अंडी फुटू लागली आणि त्यातून साप जन्माला आले. म्हणून कद्रूला सगळ्या सापांची जननी मानले जाऊ लागले. हे पाहून विंता अस्वस्थ झाली. तिच्या मनात प्रश्न उठला, जेव्हा कद्रूची अंडी फुटत आहेत आणि तिची संताने जन्म घेत आहेत तर माझी अंडी का फुटत नाहीत. अधीरतेने तिने एका अंड्याला फोडले. त्यातून अर्धवट विकसित प्राणी बाहेर आला. त्याचा वरचा भाग पूर्ण होता, पण खालचा भाग अधुरा राहिला होता. तो प्राणी त्वरित आकाशात उडाला आणि म्हणाला, आई, तुम्ही माझ्यासोबत जी चूक केली ती दुसऱ्या अंड्यासोबत करू नका. धैर्य ठेवा, असे म्हणून तो आकाशात नाहीसा झाला आहे. पण आधी हे पाहूया की दुसऱ्या अंड्याचे काय झाले. काही काळानंतर दुसरे अंडे फुटले आणि त्यातून एक दिव्य प्राणी बाहेर आला. त्याला गरुड असे नाव देण्यात आले. पहिला जन्मलेला अधुरा शरीर असलेला प्राणी अरुण होता, जो नंतर सूर्यदेवाचा सारथी बनला. अरुण हा गरुडचा मोठा भाऊ आहे. गरुड अंड्यातून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की त्याची आई विंता कद्रू आणि तिच्या 100 संततींची दासी झाली आहे. हे दृश्य पाहून गरुडच्या मनात प्रचंड संताप आणि व्यथा निर्माण झाली. तो थेट कद्रू आणि तिच्या संततींच्या समोर गेला आणि गरजून विचारले, माझी आई या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी मी काय करू. सर्व साप स्तब्ध झाले. मग त्यांनी गरुडला एक आव्हान दिले, जर तू आमच्यासाठी बैकुंठातून अमृत कलश आणलास तर आम्ही तुझ्या आईला मुक्त करू. गरुडने आत्मविश्वासाने उत्तर दिले, ठीक आहे, मी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाईन आणि अमृत कलश आणेन. पण तुम्ही वचन द्या की त्यानंतर माझ्या आईला मुक्त कराल. गरुडने आपले पंख पसरले आणि थेट बैकुंठ धामाकडे झेप घेतली. तिथे पोहोचून
त्याने आपल्या अद्वितीय शक्तीने आणि शौर्याने अमृत कलश मिळवला. मात्र त्याचा प्रवास सोपा नव्हता. इंद्रदेव आणि सूर्यदेव सारख्या शक्तिशाली देवतांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण गरुडने त्यांना एक-एक करून पराभूत केले. देवता घाबरून भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, जर हा अमृत कलश चुकीच्या हातात गेला तर अनर्थ होईल. एक प्रचंड शक्तिशाली प्राणी आला आहे जो पक्षासारखा दिसतो आणि उडतो. कृपया त्याला थांबवा. भगवान विष्णू युद्धासाठी पुढे आले आणि गरुडच्या समोर उभे राहिले. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले. मात्र विष्णूंनी पाहिले की गरुडने अमृताचा एक थेंबही स्पर्श केलेला नव्हता. त्यांनी विचारले, तू हा अमृत कलश का नेत आहेस? याचा हेतू चोरी करणे आहे की काहीतरी वेगळे? गरुडने दीर्घ श्वास घेतला आणि संपूर्ण कहाणी विष्णूंना सांगितली. त्याने सांगितले की हा अमृत कलश फक्त आपल्या आईला मुक्त करण्यासाठी नेत आहे आणि त्याला स्वतःसाठी काहीही नको आहे. भगवान विष्णूंनी गरुडाची भावना पाहून म्हटले, ठीक आहे, मी तुला अमृत कलश नेण्याची परवानगी देतो, पण एक अट आहे, तू माझा वाहन नशील. गरुडने क्षणाचाही विलंब न लावता ही अट स्वीकारली. त्याने अमृत कलश सापांच्या पुढे ठेवला. मात्र विष्णूंनी आपल्या मायावी शक्तीने तो गायब करून टाकला. गरुडने आपल्या संकल्प, शक्ती आणि परिश्रमाने आईला मुक्त करण्याचे वचन पूर्ण केले. त्याची ही विजयी गाथा पाहून सर्वजण स्तब्ध झाले. गरुड आता केवळ एका शक्तिशाली प्राणीचा नव्हता, तर त्याच्या धैर्य, त्याग आणि मातृभक्तीचा अमर प्रतीक बनला. सापांच्या समोर अमृत कलश ठेवताच गरुडाची आई विंता गुलामगिरीतून मुक्त झाली. तो क्षण गरुडसाठी अभिमानाचा आणि विजयाचा होता. विंता मुक्त झाली, पण सापांना अमृत प्राप्त झाले नाही. हाच आहे अमृत कलशाचा पहिला अध्याय. असे मानले जाते की जेव्हा विष्णू आणि गरुड यांच्यात युद्ध होत होते तेव्हा अमृत कलशातील काही थेंब पृथ्वीवर पडले. ज्या ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले ती 4 पवित्र तीर्थक्षेत्रे बनली: उज्जैन, हरिद्वार, नाशिक आणि प्रयागराज. याच ठिकाणी महाकुंभाचे आयोजन होते. प्रिय मित्रांनो, महाकुंभशी संबंधित दुसरी सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे समुद्र मंथन. धार्मिक ग्रंथांनुसार समुद्र मंथनाची पौराणिक कथा कुंभमेळा सुरू होण्याचा सर्वात स्पष्ट पुरावा मानली जाते. ही कथा देवता आणि असुरांमधील एका महान प्रयत्नाशी संबंधित आहे. विष्णू पुराणानुसार एके दिवशी इंद्रदेव महर्षी दुर्वासांना वाटेत भेटले आणि त्यांना प्रणाम केला. ऋषी दुर्वासांनी आनंदी होऊन इंद्राला एक माळ दिली. मात्र इंद्राने त्या माळेचा योग्य सन्मान करता ती आपल्या हत्तीच्या मस्तकावर टाकली. हत्तीने ती माळ आपल्या सोंडेने खेचून खाली टाकली आणि पायाखाली तुडवली. हे पाहून ऋषी दुर्वास क्रोधित झाले आणि त्यांनी इंद्राला शाप दिला की त्यांचे साम्राज्य आणि शक्ती नष्ट होतील. यामुळे सर्व देवता शक्तिहीन झाले. ते आपली शक्ती परत मिळवण्यासाठी भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांच्याकडे गेले. शिव आणि ब्रह्मा यांनी त्यांना भगवान विष्णूची शरण जाण्याचा सल्ला दिला. भगवान विष्णू यांनी क्षीरसागराचे मंथन करून अमृत काढण्याचा उपाय सांगितला. पण समुद्र मंथन हे केवळ देवतांच्या शक्तीच्या पलीकडचे होते. म्हणूनच विष्णूंच्या सल्ल्याने देवता आणि असुरांमध्ये संधी झाली आणि त्यांनी मिळून समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला. देवतांनी असुरांना सांगितले की जे काही समुद्र मंथनातून निघेल ते आपसात समान वाटून घेऊ. समुद्र मंथन सुरू झाले. हे एक ऐतिहासिक क्षण होते. एका बाजूला देवता आणि दुसऱ्या बाजूला असुर. समुद्र मंथनासाठी पर्वत मंदाराचलाला मंथन दांडी बनवले आणि नागराज वासुकीला दोर म्हणून वापरले. भगवान विष्णूंनी कासव रूप धारण करून पर्वताला स्थिरता दिली. जसेचे मंथन पुढे सरकले,
समुद्रातून एक अद्भुत वस्तू बाहेर येऊ लागल्या. सर्वप्रथम समुद्रातून हलाहल विष निर्माण झाले, जे भगवान शिवांनी ग्रहण केले. त्यानंतर क्षीरसागरातून पारिजात वृक्ष, उच्चैःश्रवा घोडा, चंद्रमा, कामधेनू आणि शेवटी अमृत कलशसह भगवान धन्वंतरी प्रकट झाले. अमृत कलश पाहताच सर्वांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या. असुरांनी तो ताबडतोब हिसकावण्याचा निर्णय घेतला. देवतांसाठी हे अमृत त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. असुरांनी धन्वंतरीकडून अमृत कलश हिसकावला. ऋषी दुर्वासांच्या शापामुळे शक्तिहीन झालेल्या देवतांना असुरांविरुद्ध काही करता येत नव्हते. कलशावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष वाढू लागला. अमृत कलशावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही गट पूर्ण ताकद लावत होते. देवता कमकुवत असल्याचे पाहून भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि आपल्या मायावी शक्तीने असुरांना भुरळ घातली. मोहिनीच्या सौंदर्याने भुललेल्या असुरांनी तिला अमृत वाटण्याची जबाबदारी दिली. मोहिनीने याच संधीचा फायदा घेतला आणि संपूर्ण अमृत देवतांमध्ये वाटले. संमतीनुसार असुरांना अमृताचा भाग दिला गेला नाही. यामुळे असुर आणि देवता यांच्यात 12 दिवस आणि 12 रात्री युद्ध झाले. मात्र हे 12 दिवस पृथ्वीवरील दिवसांसारखे नव्हते. देवतांचा एक दिवस हा मानवाच्या एका वर्षाएवढा असतो. या दिव्य युद्धादरम्यान देवतांनी 4 ठिकाणी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज अमृत कलश सुरक्षित ठेवला आणि तिथे 4 वेळा विश्रांती घेतली. तिथूनच असा विश्वास आहे की या 4 ठिकाणी अद्भुत दिव्य शक्ती आहे. म्हणूनच प्राचीन काळापासून या ठिकाणी कुंभमेळा भरवला जातो. हीच कारणे आहेत की दर 12 वर्षांनी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन होते. पण कथातील सर्वात महत्त्वाचा भाग अजून बाकी आहे, जो जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. श्रीमद भागवत पुराणाच्या सागर 6 प्रसंगानुसार कुंभ विवरणात सांगितले आहे की समुद्र मंथनातून 14 रत्ने निघाली होती. यामध्ये सर्वप्रथम हालाहल किंवा कालकूट विष निघाले. या विषाची ज्वाला इतकी तीव्र होती की सर्व देवता आणि दानव यामुळे जळू लागले. तेव्हा भगवान शंकराने देवता, दानव आणि संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी हे विष स्वतः प्राशन केले. विषाच्या तीव्रतेमुळे भगवान शंकरांचा कंठ निळा पडला, म्हणूनच त्यांना नीलकंठ असे म्हटले जाते. विषाच्या ज्वालेची तीव्रता कमी करण्यासाठी सर्व देवता आणि दानवांनी भगवान शंकरावर शीतल जल अर्पण केले. त्यानंतर त्यांचा ताप आणि जळजळ कमी झाला. याच कारणामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराचे जलाभिषेक करण्याची प्रथा आहे. असेही म्हटले जाते की भगवान शंकराने समुद्रमंथनातून निघालेले हालाहल विष ग्रहण केले, तेव्हा त्याचे काही थेंब पृथ्वीवर पडले. ज्या गवताच्या पानांवर हे विष पडले ते सापांनी चाटले, त्यामुळे सापांची जीभ 2 भागांमध्ये विभागली. तसेच काही विषाचे थेंब विंचू आणि इतर विषारी प्राण्यांनीही ग्रहण केले, त्यामुळे ते विषारी झाले. महाकुंभ आणि त्याचा आध्यात्मिक रहस्य. अशा प्रकारे महाकुंभ हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून पौराणिक कथा, संस्कृती आणि श्रद्धेचा अद्भुत संगम आहे, जो प्रत्येक श्रद्धाळूला इतिहास, श्रद्धा आणि प्राचीन परंपरांशी जोडतो. महाकुंभ मेळा कुठे आणि केव्हा होतो यासाठी ज्योतिषीय गणना केली जाते. त्यानुसार 2025 मध्ये महाकुंभचे आयोजन प्रयागराज येथे होत आहे. हा महाकुंभ 144 वर्षांनंतर प्रयागराजमध्ये आयोजित केला जात आहे. महाकुंभचे आयोजन 12 कुंभ मेल्यानंतर होते आणि 2025 चा महाकुंभ 13 जानेवारीपासून सुरू झाला असून तो 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. 45 दिवस चालणाऱ्या या महाकुंभात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत मोठे बदल दिसून येणार आहेत, त्यामुळे महाकुंभात स्नान केल्यास अधिक मोठे पुण्य मिळते. प्रयागराजमध्येच महाकुंभ का होतो?
हे तुमच्या मनात नक्कीच येईल की महाकुंभाचे आयोजन प्रयागराजमध्येच का होते. प्रयागराजमधील महाकुंभाला अधिक महत्त्व आहे कारण येथे 3 पवित्र नद्यांचा संगम आहे, गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती. त्यामुळे हे स्थान अन्यत्र होणाऱ्या कुंभांपेक्षा अधिक महत्त्वाचे मानले जातो. माहितीसाठी लक्षात घ्या की सरस्वती नदी अदृश्य झाली आहे, पण ती आजही पृथ्वीच्या पातळीखाली प्रवाहित आहे. प्रयागराज येथे गंगा आणि यमुना स्पष्टपणे दिसतात, परंतु सरस्वती नदी दिसत नाही. तरीही याला त्रिवेणी संगम असे म्हटले जाते. अशी मान्यता आहे की या 3 नद्यांच्या संगमात शाही स्नान करणाऱ्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते. सरस्वती नदी अदृश्य का झाली? सरस्वती नदी का अदृश्य झाली याचे उत्तर इतिहास आणि पौराणिक कथांमध्ये सापडते. दरवर्षी प्रयागराजच्या संगम तटावर लाखो श्रद्धाळू गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमात स्नान करतात. गंगा आणि यमुना प्रत्येकजण पाहू शकतो, परंतु सरस्वती नदीचे पाणी कधीच दिसत नाही. या नदीच्या अदृश्य होण्यामागे एक पौराणिक कथा आहे. प्राचीन काळात जेव्हा ऋषीमुनी तपश्चर्येमध्ये मग्न असायचे, त्यावेळी सरस्वती नदीचा प्रवाह हिरवाईने भरलेल्या भूमीवरून वाहत असे. ही नदी ज्ञान, कला आणि संगीताच्या देवी सरस्वतीचे प्रतीक मानली जात असे. सरस्वतीचे पाणी इतके पवित्र आणि दिव्य होते की ज्या ऋषींनी या नदीकिनारी बसून तपस्या केली त्यांना त्वरित सिद्धी प्राप्त होत असे. एकदा काही असुरांनी सरस्वती नदीची दिव्यता नष्ट करण्याचा कट रचला. ते नदीचे पाणी अपवित्र करू इच्छित होते, जेणेकरून ऋषीमुनींना तपश्चर्या करता येऊ नये. त्यांनी नदीच्या काठावर रक्त आणि विष पसरवायला सुरुवात केली. जेव्हा देवी सरस्वतीला हे समजले, तेव्हा त्या अत्यंत दुःखी झाल्या. त्या ब्रह्मदेवांकडे गेल्या आणि प्रार्थना केली, हे सृष्टीकर्त्या, माझे पाणी आता अपवित्र होत आहे. कृपया मला असे मार्गदर्शन करा ज्यामुळे माझी पवित्रता टिकून राहील. तेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी सरस्वती देवींना सांगितले, हे सरस्वती, तुझी दिव्यता जपण्यासाठी तू अदृश्य हो. पृथ्वीवर केवळ तेच लोक तुला अनुभवू शकतील ज्यांची आत्मा शुद्ध असेल आणि ज्यांची तपश्चर्या गहन असेल. यामुळे सरस्वती नदी अदृश्य झाली आणि तिचा प्रवाह पृथ्वीच्या आतून वाहू लागला, जेणेकरून असुर तिचे काहीही नुकसान करू शकले नाहीत. म्हटले जाते की प्रयागराजमध्ये ज्या ठिकाणी गंगा आणि यमुना नदीचा संगम होतो, तेथेच अदृश्य सरस्वती नदीचाही प्रवाह आहे. श्रद्धाळू जेव्हा संगमात स्नान करतात, तेव्हा त्यांची आत्मा सरस्वतीच्या दिव्य जलाने पवित्र होते. अनेक ऋषी आणि साधक असे म्हणतात की त्यांनी ध्यानधारणा करत असताना सरस्वतीच्या जलाचा स्पर्श अनुभवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की हे जल सामान्य पाण्यापेक्षा अधिक थंड आणि दिव्य वाटते. वैज्ञानिक संशोधन देखील हे सिद्ध करते की प्रयागराजमध्ये भूगर्भातील जल प्रवाहात एक वेगळी धारा आढळली आहे, जी सरस्वती नदी असू शकते. शाही स्नान म्हणजे काय आणि याचा नागा साधूंशी काय संबंध आहे? मित्रांनो, आपण महाकुंभच्या इतिहासाबद्दल जाणून घेतले आहे. आता आपण महाकुंभाशी संबंधित काही रहस्यांविषयी बोलूया, ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. शाही स्नानाचे रहस्य. शाही स्नान म्हणजे संगमात साधू संत आणि भक्तांचे स्नान. भक्तांचे असे मानणे आहे की शाही स्नान केल्याने मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्षाचा मार्ग सुखकर होतो. महाकुंभामध्ये विविध आखाड्यांशी संबंधित साधू संत शाही स्नान करण्यासाठी येतात. म्हटले जाते की साधू आणि त्यांचे अनुयायी पवित्र नदीत ठराविक शुभ मुहूर्तावर डुबकी घेतात. शाही स्नानाचे महत्त्व. पौराणिक मान्यता आहे की या शुभ मुहूर्तात स्नान केल्याने अमृताचा आशीर्वाद मिळतो. हीच कारणे आहेत की शाही स्नान हा महाकुंभ मेळ्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. शाही स्नान नेहमीच चर्चेत राहते
कारण शाही स्नान झाल्यानंतरच सर्वसामान्य लोकांना पवित्र नदीत स्नान करण्याची संधी मिळते. शाही स्नानाची सुरुवात कधी आणि कशी झाली? म्हटले जाते की शाही स्नानाची सुरुवात 14व्या ते 16व्या शतकाच्या दरम्यान झाली. तो असा काळ होता जेव्हा भारतावर मुघल आक्रमण सुरू झाले होते. साधूंनी स्वतःच्या आणि धर्माच्या संरक्षणासाठी आखाड्यांच्या रूपात एकत्र येण्यास सुरुवात केली. हिंदू राजांनी धर्म आणि परंपरा वाचवण्यासाठी आखाड्यातील साधू संतांची मदत घेतली. त्यानंतर प्रत्येक कुंभ किंवा महाकुंभ मेळ्यात साधूंना प्रथम स्नान करण्याचा सन्मान देण्यात आला. ही परंपरा झाली आणि साधूंना राजशाही पद्धतीने स्नान घालण्याची प्रथा सुरू झाली. म्हणूनच मुख्य अतिथी म्हणून साधूंना दिल्या जाणाऱ्या स्नानाला शाही स्नान असे नाव पडले. नागा साधूंना कुंभमध्ये इतके महत्त्व का दिले जाते? महाकुंभ मेळा नागा साधूंकरिता विशेष प्रसिद्ध आहे. इतके की नागा साधूंशिवाय कुंभमेळा अपूर्ण मानला जातो. हे साधू अत्यंत कठोर तपश्चर्या करतात आणि महाकुंभात त्यांच्या अलौकिक शक्तीचे प्रदर्शन करतात. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नागा साधू फक्त कुंभमेळ्यातच दिसतात आणि त्यानंतर अदृश्य होतात. नागा साधू कोण आहेत आणि त्यांचा कुंभशी काय संबंध आहे? नागा साधूंच्या इतिहासाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. काही लोक मानतात की नागा साधूंची उत्पत्ती भगवान विष्णूंचा अवतार दत्तात्रेय यांच्याशी संबंधित आहे. एक कथा सांगते की पुरातन काळात आदम कर्नामत नावाचा एक असुर राजा होता. त्याचा दावा होता की तो स्वतःच परमेश्वर आहे आणि लोकांनी त्याचीच पूजा करावी. त्याने संपूर्ण पृथ्वीवर दहशत माजवली होती. तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी लोकांना या असुराच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी एका दिव्य तेजाने युक्त साधूची निर्मिती केली. या साधूचे लांबसडक केस, दाढीमिशा होत्या, शरीरावर एकही वस्त्र नव्हते आणि संपूर्ण शरीरावर भगवान शंकराची विभूती लावलेली होती. त्यांनी गळ्यात 11 मुखी रुद्राक्ष घातले होते आणि हातात त्रिशूल होता. त्यांना लोकांनी नग्न साधू असे संबोधले आणि पुढे जाऊन हेच नागा साधू म्हणून ओळखले गेले. नागा साधूंची भूमिका फक्त साधना नाही तर भारताच्या आणि धर्माच्या रक्षणासाठीही महत्त्वाची आहे. इतिहासात नागा साधूंनी त्याग आणि शौर्याचे अद्भुत उदाहरण दाखवले आहे. विदेशी आक्रमणाच्या वेळी अनेक वेळा आखाड्यातील नागा साधूंनी संरक्षणासाठी लढा दिला. इतिहासात असे अनेक युद्धांचे वर्णन आहे ज्यामध्ये 40,000हून अधिक नागा साधूंनी भाग घेतला होता. याच कारणामुळे नागा साधूंना कुंभमेळ्यात विशेष महत्त्व दिले जाते. आता आपण अक्षयवट या अमर वृक्षाबद्दल जाणून घेऊया. अक्षयवट अमर वृक्षाचा रहस्य. भारताच्या पौराणिक आणि धार्मिक परंपरांमध्ये अक्षयवटला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हा वृक्ष प्रयागराजच्या पाताळपुरी मंदिरात आहे जे मुघल सम्राट अकबराच्या किल्ल्याच्या आत स्थित आहे. अक्षयवट एक असे झाड आहे जे कधीही नष्ट होत नाही म्हणून याला अमर वृक्ष असेही म्हणतात. पुराणांमध्ये उल्लेख आहे की प्रयागराजच्या संगम स्नानानंतर जर अक्षयवटाचे दर्शन आणि पूजन नाही केले तर स्नानाचे पूर्ण फल प्राप्त होत नाही. अक्षयवट संपूर्ण सृष्टीच्या निर्मिती आणि प्रलयाचा साक्षीदार मानला जातो. म्हणूनच त्याला नाश न होणारे झाड मानले जाते. मान्यता आहे की माता सीतेने याला असा आशीर्वाद दिला की प्रलयाच्या वेळी जेव्हा संपूर्ण विश्व नष्ट होईल तेव्हाही हा वृक्ष हिरवागार राहील. एक इतर कथा सांगते की भगवान श्रीकृष्ण बालरूपात या वृक्षाच्या पानावर विसावले होते म्हणूनच हा वृक्ष अधिक पवित्र मानला जातो. अक्षयवटाचा उल्लेख कालिदासाच्या रघुवंश आणि प्रसिद्ध चीनी प्रवासी वेन्सानच्या प्रवासवृत्तांतातही आढळतो. प्राचीन काळी मोक्ष प्राप्त करण्यासाठी श्रद्धाळू या वृक्षाच्या उंच फांद्यांवरून उडी मारायचे. परंतु
मुघल सम्राट अकबराच्या काळात ही प्रथा थांबवण्यात आली आणि अक्षयवटाचे दर्शनही बंद करण्यात आले. तरीसुद्धा हा वृक्ष धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत पूजनीय मानला जातो. असेही मानले जाते की अक्षयवटाच्या खाली अदृश्य सरस्वती नदीचा प्रवाह आहे, ज्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढते. मान्यता आहे की संगम स्नानानंतर जर अक्षयवटाचे दर्शन आणि पूजन केले तर वंशवृद्धी, विद्या, संपत्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. अखाडे सनातन धर्माचे रक्षण करते. अखाडे हे सनातन धर्माच्या संत आणि संन्याशांचे संघटन आहे, जे धर्म आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहेत. अखाड्यांचे संचालन 5 सदस्यीय समिती करते, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, शिव, गणेश आणि शक्तीचे प्रतिनिधी असतात. ही संस्था धर्म आणि संस्कृतीला संघटित ठेवण्याचे कार्य करते. काही विद्वानांचे मत आहे की नागा संन्यास्यांचे अखाडे आदी शंकराचार्यांच्या आधीपासून अस्तित्वात होते, परंतु त्यावेळी त्यांना अखाडे म्हणत नव्हते. अखाडा हा शब्द मुघल काळापासून प्रचलित झाला आणि तेव्हापासून अखाड्यांना संघटित समुदाय म्हणून ओळख मिळाली. भारतावर 7व्या शतकात परकीय आक्रमण वाढत होते. विदेशी आक्रमक भारताची समृद्धी पाहून येथे येत आणि काहीजण येथे स्थायिक होत होते. परंतु या काळात भारतीय शांती आणि सनातन धर्मावर संकट आले. धर्मशास्त्रांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आणि त्यांना आव्हान दिले जाऊ लागले. या परिस्थितीत आदि गुरु शंकराचार्य यांनी भारताला एकतेच्या सूत्रात बांधण्याचा संकल्प केला. त्यांनी 4 दिशांमध्ये 4 पीठांची स्थापना केली. 1. पूर्व गोवर्धन पीठ, पुरी. 2. उत्तर शारदा पीठ, काश्मीर. 3. पश्चिम द्वारका पीठ, गुजरात. 4. दक्षिण ज्योतिर्मठ, उत्तरेकडील बद्रीनाथजवळ. शंकराचार्यांनी समजावले की भौगोलिक सीमा कितीही असल्या तरी सनातन धर्माची तत्त्वे एकसंध राहिली पाहिजेत. ते अत्यंत लहान वयात वेद, उपनिषदे आणि शास्त्रांचे गहन अध्ययन करून धर्मसंस्थापनेसाठी प्रवासाला निघाले. त्यांच्या या कार्यामुळे अखाड्यांची स्थापना झाली आणि धर्मसंरक्षणासाठी संघटन निर्माण झाले. अक्षयवट, नागा साधू, अखाडे आणि महाकुंभ यांचा इतिहास भारतीय संस्कृतीच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे सनातन धर्माची नीती, त्याचा अभ्यास आणि संरक्षण याचे एक संघटित रूप आजही जिवंत आहे. आदि शंकराचार्य यांच्या दृष्टिकोनानुसार सनातन धर्म केवळ पूजापाठापुरता मर्यादित नव्हता, तर तो जीवन जगण्याचा एक मार्ग होता. त्यांनी समजले की धर्माचा मूळ उद्देश आत्म्याचे परमात्म्याशी मिलन आहे, परंतु कालांतराने या तत्त्वज्ञानाला विसरले जाऊ लागले. शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताचा प्रचार केला आणि ब्रह्म सत्यम, जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव अपरः हा सिद्धांत मांडला. याचा अर्थ आहे की केवळ ब्रह्म सत्य आहे, हा संपूर्ण संसार माया आहे आणि जीवात्मा म्हणजेच ब्रह्मस्वरूप आहे. त्यांचा मुख्य उद्देश साधूंना संघटित करणे, सनातन धर्म पाळणाऱ्या लोकांना एकत्र आणणे आणि त्यांना एका समान ध्येयासाठी प्रेरित करणे हा होता. याच विचारसरणीमधून 14व्या ते 16व्या शतकादरम्यान अखाड्यांची परंपरा सुरू झाली. कुंभमेळा हा भारतीय धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि भव्य सोहळा आहे. तो 4 प्रमुख ठिकाणी आयोजित केला जातो. 1. प्रयागराज, गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती संग. 2. हरिद्वार, गंगा नदी. 3. नाशिक, गोदावरी नदी. 4. उज्जैन, क्षिप्रा नदी. कुंभमेळे वेगवेगळ्या कालावधीत होतात आणि त्यांचे स्वरूप भिन्न असते. 1. महाकुंभमेळा 144 वर्षांनी एकदा. हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा कुंभमेळा आहे. महाकुंभ 144 वर्षांत फक्त एकदाच होतो, जेव्हा 12 पूर्ण कुंभ पूर्ण होतात.
तो फक्त प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो आणि त्यात कोट्यवधी श्रद्धाळू संगम स्नानासाठी येतात. 2. पूर्ण कुंभ मेळा 12 वर्षांनी एकदा. पूर्ण कुंभ मेळा दर 12 वर्षांनी एकदा होतो आणि तो 4 ठिकाणी आयोजित केला जातो. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन. यावेळी श्रद्धाळू पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि मोक्षप्राप्तीसाठी हे अत्यंत शुभ मानले जाते. 3. अर्धकुंभ मेळा 6 वर्षांनी एकदा. अर्धकुंभ मेळा पूर्ण कुंभच्या मधल्या काळात होतो, म्हणजेच प्रत्येक 6 वर्षांनी एकदा. हा मेळा फक्त 2 ठिकाणी होतो, प्रयागराज, हरिद्वार. अर्ध म्हणजे अर्धा, म्हणून हा कुंभ मेळ्याचा मध्यवर्ती प्रकार मानला जातो. 4. कुंभ मेळा 3 वर्षांनी एकदा. कुंभ मेळा दर 3 वर्षांनी एकदा 4 ठिकाणी आयोजित केला जातो. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन. हा मेळा हिंदू धर्माच्या धार्मिक परंपरांचा आणि आध्यात्मिकतेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सनातन धर्माची शिकवण, शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत, आखाड्यांची स्थापना आणि कुंभमेळ्यांचे आयोजन भारतीय परंपरेच्या आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवासाचे प्रतिबिंब आहे. यामुळेच भारताचा धर्म आणि संस्कृती हजारो वर्षांपासून टिकून आहे आणि पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. कुंभमेळ्याच्या दरम्यान श्रद्धाळू पवित्र नद्यांमध्ये आस्थेने स्नान करतात, विशेषतः प्रयागराजच्या त्रिवेणी संगमस्थळी. हा मेळा केवळ धार्मिक नाही, तर तो भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचाही महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक स्थळी होणाऱ्या कुंभमेळ्याचे स्वतःचे वेगळे रीतिरिवाज आणि परंपरा आहेत. या 4 प्रकारच्या कुंभमेळ्यांमधून भारतीय धर्म, संस्कृती आणि समाजाचे एक अनोखे प्रतीक उभे राहते. हे मेळे श्रद्धाळूंना आत्मिक शांती, मोक्ष आणि श्रद्धेच्या मार्गावर नेणारे आहेत. आपल्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल, कुंभमेळ्यासाठी सरकार इतका मोठा खर्च का करते आणि त्यातून काय मिळते? कुंभमेळा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा नसून सरकारसाठी एक मोठा आर्थिक आणि पर्यटनविषयक संधी आहे. कालांतराने कुंभमेळ्याच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्याचा आर्थिक फायदाही लक्षणीय झाला आहे. महाकुंभ 2025 13 जानेवारीपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत आहे, म्हणजेच 45 दिवस चालणारा हा भव्य सोहळा असेल. यावेळी सुमारे 40 कोटी श्रद्धाळू सहभागी होतील आणि पर्यटन विभागाने विदेशी पाहुण्यांसाठी विशेष सोय केली आहे. महाकुंभ फक्त धार्मिक महत्त्वाचा नाही, तर तो भारताच्या सांस्कृतिक, पर्यटन आणि आर्थिक वाढीचा एक प्रमुख भाग आहे. गंगा आणि त्रिवेणी संगमच्या पवित्र धारेत हर हर गंगेच्या जयघोषाने वातावरण भारावून जाईल. शाही स्नानाच्या दिवशी लाखो संत, साधू आणि श्रद्धाळू पवित्र स्नान करून आपली श्रद्धा व्यक्त करतील. हा एक असा भव्य आणि अद्वितीय अनुभव आहे जो केवळ महाकुंभमध्येच पाहायला मिळतो. महाकुंभ 2025 दरम्यान IIT बॉम्बेचे ग्रॅज्युएट अभय सिंह यांना साधूच्या वेशात पाहून लोक आश्चर्यचकित झाले. लोकांना समजत नव्हते की कोटींच्या पगाराची संधी असलेला हा युवक सर्व सुखसुविधा सोडून साधू का बनला. ते म्हणाले की शिव हेच सत्य आहे. याचा अर्थ प्रत्येकाला वेगळा वाटू शकतो, पण त्यामागची भावना सर्वांना जोडणारी आहे. महाकुंभ हा फक्त एक धार्मिक सोहळा नाही, तर तो भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. तो वेद, खगोलशास्त्र आणि अध्यात्म यांचा संगम आहे, जो भारतीय समाजाच्या श्रद्धा आणि संस्कृतीचे दर्शन घडवतो. कुंभमेळ्याचे भव्य दृश्य, साधुसंतांचे दर्शन, पवित्र स्नान आणि लाखो लोकांचा सहभाग भारतीय संस्कृतीच्या महानतेचा पुरावा आहे. मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद. हर हर महादेव.